मेथड कोणती? कारण प्रत्येकाचं तपासण्याची वेगवेगळे मेथड्स आयुष्याची वेगळी, विद्यापीठाची वेगळी किंवा इतर यांचे जे असते. बॅसिलस काय सारखे जे बॅक्टेरिया आहे त्या वाढल्या जातात. आता तुम्ही म्हणाल की ताक आहे, दही आहे, हे तर ॲसिडिक असतं आणि त्यात सुद्धा बॅसिलस काय ह्या बॅक्टेरिया असतात. अगदी स्फुरत करण्याकरता या स्फुरत तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात तो केमिकल लागतो. 3-4 ABC सोल्युशन तयार करावं लागतं आणि तो 882 नॅनोमीटरला तो तुम्ही ॲडजस्ट करायचा. म्हणजे तरंग लांबीवरून तो किती रंग, कोणता रंग दाखवतो त्या रंग ॲब्सॉर्ब झाला म्हणून तो फोटो स्पेक्ट्रो फोटोमीटर म्हणून त्याचं नाव पडलेलं आहे. आणि मग याचं ते काय हे करत असताना kg/Hector हे केलं जातं. याच्यामध्ये ऑर्थोफॉस्फरिक ॲसिड सोल्युशनचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतरचं पुढचं जे आहे तर फ्लेम फोटोमीटर, म्हणजे याच्यामध्ये जाळामध्ये जाळून आपण सोडियम, पोटॅश, क्लोरीन याचे गुणधर्म आपण काढले जातात. याला या पद्धतीने एक मोबिलायझर असतं, एक अगदी सालाची नळी असती, त्याच्यातून एअर कॉम्प्रेसर असतं, LPG सिलेंडर असतं, गॅस, जाळ आणि याचा रेशो पकडून ही जी फ्लेम जी आहे ती निळसर जर झाली त्याच्यात जर आपण पोटॅशचं म्हणजे आपण काय म्हणतो की अमोनियम ॲसिटेटमध्ये तो विरघळून घेतो पोटॅश, मातीतला पोटॅश, आणि मग तो त्याने ते शेकिंग मशीनला हे केलं, त्यानंतर गाळून घेतलं आणि त्याच्यानंतर नोबिलायझरने आपण जर दिलं तर याचं 10 ppm, 20 ppm, 30 ppm, 40 ppm, 100 ppm पर्यंत त्याला स्टँडर्ड करतो. जसं या पद्धतीने स्टँडर्ड केलं की मग तो जर वाढत गेला त्याची फ्लेम, त्याचा जर पिवळा रंग आला तर त्या पद्धतीने त्याचे डिजिटल आकडे पडतात, तो किती त्याच्यामध्ये उपलब्ध पालाश आहे. पुन्हा याचं कॅल्क्युलेशनमध्ये घालायचं, पुन्हा kg/Hector मध्ये कन्वर्ट करायचं. पुन्हा तो Kचा K2O5 मध्ये करतो आपण. बघा 2 ने स्फुरत, उपलब्ध स्फुरत आणि अवेलेबल स्फुरत आणि स्फुरत हे दोन आहे. P आणि P2O5, जसं K आणि K2O5 हे दोन्ही आपण त्याच्यात कॅल्क्युलेट करतो. त्याच्या पुढे गेलं की हे जे इन्स्ट्रुमेंट आहे हे जनरली जेल्डार फ्लास्क डिस्टिलेशन युनिट, जेल्डार फ्लास्क म्हणून आपण पोटॅशियम परमॅनेट मेथडने आपण नायट्रोजन इस्टिमेट करतो. त्यासाठी आपल्याला 0.05% सल्फ्युरिक ॲसिडचं सोल्युशन तयार करावं लागतं. त्याच्यानंतर जो आहे भाग हा डिस्टिलेशन युनिट, म्हणजे जनरली तुम्हाला जर सोल्युशन तयार करायचं आहे किंवा वाईट बॉटलमध्ये भरायचं आहे आपण डिस्टिल वॉटरचा आपण उपयोग करत जातो. पुढे जर आला आपण की त्याच्यानंतर ओलिताचं पाणी ॲनालिसिस करत असताना आपण कार्बोनेट, बायकार्बोनेट हा महत्त्वाचा भाग आहे. पाण्यामध्ये कार्बोनेट किती आहे, बायकार्बोनेट किती आहे ते टायट्रेशन मेथडने केलं जातं. म्हणजे ओलिताच्या पाण्यामध्ये त्याचं तपासणी त्या फ्लेम फोटोमीटरवरती केलं जातं. ओलिताच्या पाण्यात सोडियम देखील आपण, कारण पोटॅश आणि सोडियमवरती प्लस भाग आहे, पोटॅशवरती आहे, क्लोरीनवरती मायनस दाखवत आहे. हे जर जे क्षार आहे त्याचं प्रमाण किती आहे हा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यावरून SAR आहे, सार जो म्हणतो आपण, सार काढला जातो, तर त्याच्यावरून पाण्याची प्रत जी आहे ती ठरवली जाते. तर या पद्धतीने पाण्यातलं ओलिताचं पाण्यातलं पुढं जर गेलं आपण तर ऑर्गॅनिक कार्बन काढण्याकरता जे काही मटेरियल लागतं त्याच्यामध्ये ते पोटॅशियम डायक्रोमेट हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर अमोनियम फेरस सल्फेट 0.5 नॉर्मलिटीचं. त्याच्यानंतर फेरॉन इंडिकेटर. याचं काय करायचं की याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन करत असताना 1 ग्रॅम माती घ्यायची, साधारणपणे 500 ग्रॅमचं व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क घ्यायचा किंवा कोनिकल फ्लास्क घ्यायचा. त्याच्यामध्ये माती टाकली की कॉन्सन्ट्रेटेड
सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 टाकायचं. किती टाकायचं? माती 1 ग्रॅम, 10 ग्रॅम पोटॅशियम, 10 मिली पोटॅशियम डायक्रोमेट H2SO4, त्याच्यानंतर 20 मिली कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. मोठ्या प्रमाणात त्याचं हे तयार होणार, हीट जनरेट होणार. आणि ती हीट जनरेट झाली की तू काय वेळेला आपण बेसॉल्ट सीटवरती, जसं आपण इलेक्ट्रिक जी कॉईल बसवतो ॲल्बेस्टरचं सीट म्हणतो आपण, त्याच्यावरती थंड करायला ठेवायचं. त्याच्यात त्या वॉटर आपण 200 मिली टाकायचं, पुन्हा ते थंड होऊन द्यायचं. मग त्याच्यानंतर जे आहे तर फेरॉनिन आपलं अमोनियम फेरस सल्फेट जे आहे तर 0.5 नॉर्मली त्याचं तयार करायचं. आणि ही जी आहे ब्युरेट आहे, ब्युरेटमध्ये आपण 0पर्यंत लेवल करायची. हे करत असताना 2 ठेवावं लागतं, एक ब्लँक म्हणजे माती टाकून आणि विदाऊट मातीचं. मग कम्पॅरिझन करायचं. माती जे हे टाकतो आपण तेच माती न टाकता हे सोल्युशन टाकायचं. पहिल्यांदा आपण ब्लँकचं टायट्रेशन करायचं. त्याचं जर रिडिंग 12पर्यंत आपण 12 मिलीमीटरला आपण संपलं येतं, त्याच्यामध्ये फेरॉन इंडिकेटर टाकायचं, टायट्रेशन करायचं. 12 संपलंय की पुन्हा आपली रिफिलिंग करायची, 0पर्यंत करायचं. जो शॅम्पल लावलेला आहे आपण घेतलेला तो पुन्हा त्याचं टायट्रेशन करायचं. त्याचा कलर जर समजा हिरवा आला, जनरली याचा फेरस सल्फेटचा कलर कसा आहे, हिरवा असतो. आणि वायनरी टाईप जो असतो तर अगोदर ते जे सोल्युशन असतं याच्यामुळं दारू सारखा कलर येतो अगोदर. आणि त्याचा कलर जर चेंज झाला तर समजायचं म्हणजे तिथं आपला एंड पॉईंट झालेला आहे. आणि मग आपण त्याच्यावरून पुन्हा आपण ब्लँक मायनस ॲक्च्युअल रिडिंग गुणिले 0.3 नॉर्मलिटीचं आपण NaOH सल्फ्युरिक ॲसिड टाकलेले, त्याच्यातून किती मोल ऑर्गॅनिक कार्बन निघतो आणि त्या ऑर्गॅनिक कार्बनचा पुढं आपण त्याचं कन्व्हर्जन करून आपण सुद्धा देऊ शकतो. तर ह्या पद्धतीने ती हे करायचं. मग बऱ्याच वेळा आपण काय होतं, पाऊस पडला की ही स्थिती होते, असं वायनरी कलरचं आहे ना पाणी साचलेलं राहतं. मग ते त्याचं कन्व्हर्जन याचं झालेलं नसतं ऑर्गॅनिक कार्बनमध्ये. ज्यावेळेस हिरवा कलर येईल ना त्याला माती सोल्युशनला, मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन उपलब्ध आहे असं समजायचं. कारण हिराकस किंवा फेरस सल्फेट जर असेल तर तो या कलर तो दाखवतो नेहमी. आणि याच्यावरून मग आपण पर्सेंटेजमध्ये काढतो किती टक्के तुमचे ऑर्गॅनिक कार्बन आहेत. मग याचा एक आमच्याकडे प्रयोग झाला. जर त्याच्यामध्ये 0.1% जर असेल तर 1 मेट्रिक टन ऊस निघतो. जसं 0.35 आलं ना, 35 ते 35 टनाचाच त्याचा अवरेज भरलेला आहे. म्हणजे जितकं ऑर्गॅनिक कार्बन जेवढा पर्सेंटेज तेवढंच तुमचं टनेज भरतं. जे आपण म्हणतो सांगली सातारा त्यांचं ऑर्गॅनिक कार्बन पाहिलं 1च्या पुढे 1.5पर्यंत गेलेले, मग तरच त्यांची 100% टनापर्यंत जाते. आपण जर इकडे किती म्हणलं आम्हाला आणि आपल्या याच्यामध्ये जर पाहिलं 0.03पर्यंत ऑर्गॅनिक कार्बन, तसं शक्य होणार नाही. तर ऑर्गॅनिक कार्बन वाढण्याकरता मग अनेक पर्याय दिलेले आहेत. तुमचे शेणखत, गांडूळखत, कंपोस्ट खत, लेंडी खत यांचा उपयोग करतो. अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण ऑर्गॅनिक कार्बन वाढवू शकतो. आणि आपल्याला खाली काम करत असताना ह्या ज्या तुम्ही आज बघितल्या प्रयोगशाळेतील ह्या गोष्टी आपण शेतकऱ्यांपर्यंत न्यायच्या. बाबा फक्त आणि फक्त रासायनिकवरती अवलंबून राहू नको. रासायनिकमुळे होतंय काय की जे ऑर्गॅनिझम आहे मायक्रोफ्लोरा तो कमी होत चालला, त्याचं इशी वाढला तरी त्याच्यावर परिणाम होऊ राहिला. जर ते कन्व्हर्जन करणारे जर ते उपलब्ध नाही तर तुमचं उत्पादन वाढलं कसा. म्हणजे हा याच्याशी संबंध जुळलेला आहे ऑर्गॅनिक कार्बन आणि उत्पादन. हा छोटा प्रयोग आहे चांगल्या पद्धतीने. ह्या 3 जरी प्रयोग तुम्हाला pH, EC आणि ऑर्गॅनिक शेतकऱ्याला समजून आलं तर आपलं 100% काम झालं. आज क्रॉप्स या शेतीशाळा अंतर्गत प्रशिक्षकांचे प्रशिक्षण याच्या अंतर्गत श्री बैराट सर कृषी विज्ञान केंद्र दहिगावणे यांनी आपल्याला माती परीक्षण प्रयोगशाळेमध्ये कामकाज कसे चालते, माती परीक्षणामधले काय मुख्य घटक काय आहेत, माती परीक्षण घेताना आपल्याला काय चेक करायचं आहे, शेतकऱ्यांना कशा प्रकारे माहिती द्यायची आहे, त्याचबरोबर माती परीक्षणामध्ये जो सामू असेल, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी असेल, यांची रिडिंग कसे घ्यायची, त्यासाठी जे यंत्रसामग्री असते पोटेन्शिओमीटरचं रिडिंग कसं घ्यायचं, त्याचं न्यूट्रल कसं करायचं, याच्याबद्दलची डिटेल पूर्ण माहिती जी आपल्याला साहेबांनी दिली आणि त्या माहितीच्या आधारे आपल्याला पुढचे रिडिंग्स कसे घ्यायचे, शेतकऱ्यांना त्याबद्दल माहिती कशी द्यायची याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रयोगशाळेतील विविध यंत्रसामग्री, विविध केमिकल्स, विविध रसायने, विविध प्रोसेसेस याबद्दल भैराट सरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केले त्याबद्दल मी आम्हा सर्व सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.